रामकृष्ण हरी माऊली. ज्ञानेश्वरी कथा. कथेचे नाव ज्ञानेश्वरी. एक अपूर्व ग्रंथ. ज्ञानेश्वरांची योग्यता समाजाला पूर्ण पटल्यावर त्यांचा हाल अपेष्टांचा काळ संपला. मनाला निश्चिंतपणा प्राप्त झाला. पैठणहून तेजाची बाळे पुढे प्रवासात निघाली. प्रवासात भजन कीर्तन सतत चालू असे. भक्तगण वाढत चालला. शेवटी ही मंडळी प्रवरा या नदीवर नेवासी या गावी येऊन पोचली. गावाबाहेर महादेवाच्या देवळात त्यांनी मुक्काम ठोकला. एके सकाळी निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना म्हणाले, ज्ञानोबा, तू आता एक काम कर. दुसऱ्यास ते साधणार नाही. तूच करावे लागेल. आपण सांगाल ते मी आनंदाने करील. कोणते काम? ज्ञानेश्वरांनी विचारले. सामान्य लोकांना संस्कृतचे ज्ञान नसते आणि वेदांचे सारे ज्ञान संस्कृत भाषेत सांगितले आहे. महाभारत, रामायण, पुराणे इत्यादी संस्कृतमध्ये सामान्य लोकांना कसे समजणार? त्यांना मोक्षाचा मार्ग दिसावा म्हणून प्राकृत भाषेत ज्ञानज्योत पेटव. म्हणजे तिच्या शांत आणि अखंड प्रकाशात भोळी बापडी माणसे सुखाने वाटचाल करतील. परमार्थाचे सारे ज्ञान मराठी भाषेत आण. या ज्ञानाच्या पाणपोईवर तृषार्त लोकांना यथेच्छ ज्ञान अमृत पिऊ दे. गीतार्थाचे विवरण सर्वांना समजेल अशा सोप्या मराठीत कर. ज्ञानोबांनी आपल्या थोरल्या बंधूची आज्ञा शिरसावद्य मानून त्याच्या चरणावर आपले मस्तक ठेवले आणि त्यांना गुरुस्थानी मानले. गुरूचा आशीर्वाद घेऊन त्यांनी ग्रंथरचनेला सुरुवात केली व शके 1212 मध्ये तो पूर्ण केला. हा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. हा एक चमत्कार ज्ञानेश्वरांनी करून दाखविला. त्यावेळी ज्ञानेश्वरांचे वय अवघे 15. या वयात एवढा महान ग्रंथ निर्माण करणे म्हणजे एक आश्चर्य नव्हे का? हा ग्रंथ हल्लीचीही विद्वान मंडळी शिरोधार्य मानतात. एवढी ही ग्रंथाची अपूर्वता आपल्या गुरूंना म्हणजे निवृत्तीनाथांना सन्मुख बसवून त्यांच्याकडून मिळालेल्या स्फूर्तीने ज्ञानेश्वरांच्या मुखातून वेदांचा ओघ सुरू व्हायचा. ज्ञानामृताचा हा झरा अखंड पाझरू लागला. श्रोते लोक डोलू लागले. तहानभूक विसरून जात. एवढे हे दृश्य. ग्रंथ लिहून घेण्याचे काम सच्चिदानंद बाबा यांनी केले. ज्ञानेश्वरांच्या कृपेने त्यांची मृतावस्था संपून त्यांना जागेपण आले होते. या अलौकिक ग्रंथाची परिसमाप्ती झाल्यानंतर ज्ञानेश्वर आपल्या सद्गुरूंना म्हणजेच निवृत्तीनाथांना म्हणतात, एक वेळ कल्पतरूची उद्याने लावता येतील. पृथ्वीचा गोल सुवर्णाचा करता येईल. आकाशालाही अंगारका शिवता येईल. हे कामे कठीण नाहीत, पण गीतार्थ स्पष्ट करणे हे काम खरोखरच कठीण आणि मराठीतून करणे त्याहून कठीण. पण आपल्या कृपेने हा ग्रंथ माझ्याकडून पुरा होऊ शकला. खरोखर हे ग्रंथकर्तृत्व माझे नाही, तरी हे म्या केले की हे माझेनी झाले असे म्हणून ग्रंथकर्तृत्वाचे सारे श्रेय ज्ञानेश्वरांनी सद्गुरूलाच दिले. आज मी कृतार्थ झालो असे सहज उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडले.